तर महाविकास आघाडीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील सडकून टीका केल्याचं कळतंय आणि सध्या त्यांची ही टीका राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनली आहे। महाविकास आघाडीमधील मतभेद आता वरवर दिसतायत, मात्र एक टोकाचा मतभेद होणार आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते। पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय की चेहरा आमचा नंतर ठरवला जाईल, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये भविष्यात काय वाढलंय हे तुमच्या लक्षात येईल असं म्हणत त्यांनी टीका केल्याचं कळतंय। त्यांचे मतभेद आता तर वरवर दिसतायत, परंतु हे टोकाचे मतभेद होणार आहेत। कारण दिल्लीला चेहरा बनण्यासाठी उद्धव ठाकरे गेले आणि इकडे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की चेहरा आमचा नंतर ठरला जाईल। याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये भविष्यात विधानसभेत काय वाढलंय हे आपल्या लक्षात येईल। तर आज नागपंचमीच्या निमित्तानं शिवसेनेकडून एक ट्विट करत ठाकरे गटाच्या नेत्यांवर बोचरी टीका करण्यात आली आहे। काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलायला लागला। नागपंचमीच्या निमित्तानं शिवसेनेचं हे ट्विट ठाकरे गटावरती मोठ्या प्रमाणात बरसताना दिसतंय। ठाकरे गटावरती अशा प्रकारे बोचरी टीका करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्याचं उद्या ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील शिवसंकल्प अभियानानंतर उद्धव ठाकरेंची तोफ ही आता ठाण्यामध्ये धडाडणार आहे। भगवा सप्ताहाच्या निमित्तानं ठाकरे गटाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय। गडकरी रंगायतन इथं या मेळावा हा पार पडणार आहे, याचं आयोजन करण्यात आलंय। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, तर उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन देखील करणार आहेत। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी राज ठाकरे परभणी आणि बीड दौऱ्यावर आहेत। माजलगावमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनर झळकावण्यात आले आहेत। बॅनरवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। तर माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली। संभाजीनगरमध्ये जलील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवले गेले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांकडून भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परभणी दौऱ्यावर आहेत। परभणी दौऱ्यामध्ये राज ठाकरे 4 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत, तर आढावा बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाविषयी देखील चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर मनसे नेते राज ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। थोड्याच वेळात बैठकांना देखील सुरुवात होणार आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल माने यांनी। पाहूयात। तर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आता वर्तवली जाते, कारण आमदार बच्चू कडू आज महायुतीमधून बाहेर पडण्याची घोषणा करू शकतात अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंचा आज भव्य मोर्चा निघणार आहे। महायुतीमधून बाहेर पडून बच्चू कडू तिसरी आघाडी करण्याची सुद्धा शक्यता आहे, त्यामुळे बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता समस्त राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।